नमस्कार. इथे येऊन खूप बरं वाटतंय. जवळजवळ 15-1 वर्षापूर्वी आलो होतो बडोद्याला. येत आहे ऐकून? मी इकडे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आहे अहमदाबादला. तर तिथे मी बऱ्याच टेस्टिंगसाठी वगैरे यायचो त्या दौरान. तर मग इकडे आमचे सुभाष साफळकर त्यांच्याकडे आलो होतो आणि आता 10-15 वर्ष झाली असतील. मला तेच वाटलं आता म्हणजे माझं तुमच्या पायाशी आहे जरा. हो नाही मी इकडे माझ्याबद्दल थोडीशी एक 5 मिनिटं माहिती देतो मी. मी इस्रो सॅटेलाईट सेंटर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्याच्याबद्दल माहिती मी ह्याच्यात देणार आहे थोडीफार. पण ती मी 1977 ते 2014 इस्रोमध्ये होतो, सॅटेलाईट सेंटर बेंगलोर. आणि मराठी इंग्लिश मिक्स झालं तर चालेल ना. सो आय जॉईन्ड इस्रो सॅटेलाईट सेंटर in 1977 and I passed my BE Electronics from University of Indore, Govindram Saxena Institute of Technology and Science, Indore. And while working, I did my ME in Electrical Engineering from Indian Institute of Science, Bangalore, in the year 1989-90 time frame, which was sponsored by ISRO. And I went into a classroom after a gap of almost 14 years after my BE. But I wanted to do it. I was inspired by a lot of people there. And ISRO gave me an opportunity to do my post-graduation. So basically इस्रोमध्ये माझा फुल करिअर पॉवर सिस्टममध्ये गेला आहे. म्हणजे जसं महाराष्ट्रात MSEB आहे किंवा इथे गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, तर we are the electricity board for the satellite which goes up. That is, we are responsible to give the electrical energy in the form required by the users which are sitting on the satellite. तर ह्याच्यात खूप म्हणजे असतात, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असतं. तर माझं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हे होतं. तर त्या प्रकारे हा प्रवास जो 37 वर्षाचा झाला. त्याच्यानंतर 2014 आणि 2015मध्ये आय वॉज अगेन रिअपॉइंटेड ॲज अ डॉक्टर ब्रह्मप्रकाश सायंटिस्ट इन अ कॅपॅसिटी ऑफ विजिटिंग प्रोफेसर सॉर्ट ऑफ पोस्ट, वेअर इट वॉज देर वर नो डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स, but all technical meetings and my advices were taken. So with that small introduction, I will go ahead with this. So this is about the हे लेक्चर बऱ्याच वर्ष म्हणजे 1-1.5 वर्षापासून चाललं आहे. कारण आता हे मिशन तसं 2-3 वर्ष झालेली आहेत. पण आज योग आला इथे बोलायचा. तर this we call it as MOM, Mars Orbiter Mission. म्हणजे आपण पृथ्वीच्या भोवती उपग्रह जे सोडतो की ते उपग्रह परिक्रमा करत असतात पृथ्वीची. जसं मून इज अ नॅचरल सॅटेलाइट, सो वी हॅव सॅटेलाइट्स मेड अँड द रॉकेट मेक्स इट टू गो अराउंड द अर्थ. सो मार्स ऑर्बिटर मिशन वॉज टू मेक आवर सॅटेलाइट and make it orbit around Mars. That was the objective of Indian space program, and which happened as per plan in the year 2000 time frame 2013-14. तर त्याबद्दल मी ही माहिती देणार आहे. आणि त्या ह्याच्यानी जनरल उपग्रह पण कसे बनवतात, कसं हे होतं तेही आपल्याला मिळेल. आणि ह्या मिशनमध्ये व्हॉट वर द चॅलेंजेस वी फेस्ड ॲज कम्पेअर्ड टू अदर missions also I will cover. So I was the former, yeah, so next slide. तर कुठलंही आपण सुरू, कारण हे आपण मंगळाबद्दल हे करतोय. तर माझं नेहमी मी लेक्चरमध्ये आधी रवी आणि मंगळ हे नवग्रह स्तोत्रातले आधी 2 स्तोत्र हे सांगून म्हणजे बोलून मग मी पुढे जातो. जपा कुसुम संकाशम काशपेयम महाद्युत्तम तमोरीम सर्व प्रापग्नम प्रणतो अस्मि दिवाकरम धरणी गर्भ संभूतम
विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती हस्तं तम मंगलम प्रणमामि. तर हे माझे कंटेंट्स आहेत. दिसत आहेत सगळ्यांना? वाचता नाही येत आहे पण दिसतंय. पुढच्यांना वाचता येतं. Okay, I'll try to read. Of course, many are videos only, so hopefully you will be able to. You don't have to read. है ना. तर पहिली म्हणजे this is a content where first I will be covering the important stages in the realization of Mars orbiter mission. Then ब्लर आहे. the sun earth Mars orbit geometry and the design trace. म्हणजे एक साधारण भाषेत कसं सांगायचं की आता आपण इथून जसं दिल्लीला जातो किंवा मुंबईला जातो किंवा कुठेही आपण जर्नी जेव्हा प्लॅन करतो तो आपल्यासाठी हायवे आहे. आपल्याकडे आजकाल GPS आहे की कुणाला विचारायची जरूर पडत नाही. सिटीमध्ये पण जायचं असेल तर वी हॅव अ नेव्हिगेशन सिस्टम हाऊ टू गो. सो दिस स्लाइड विल कवर की तिथे तर हायवे नाही आहेत ना, तर तो कसा पाथ डिझाईन केला, मग तिथे कसं ट्रॅकिंग झालं, कसं केलं असेल तर ते दॅट इज सेकंड स्लाइड. देन हे जे स्पेसक्राफ्ट आहे हे मॉडेल आहे त्याचं, तर ह्याचं कॉन्फिगरेशन म्हणजे ह्याला उघडलं तर कसं दिसेल किंवा आतमध्ये काय सिस्टम्स आहेत दॅट आय विल टेल व्हेरी ब्रीफली. देन मग असेंब्ली इंटिग्रेशन अँड टेस्टिंग. तर कुठल्याही प्रोडक्ट बनवायला असेंब्ली लागते, त्याला इंटिग्रेट करून टेस्ट करावं लागतं. तर ती असेंब्ली जी होते ती बरेच सबसिस्टम म्हणजे 15-20 सबसिस्टम्स म्हणतात, पण त्या सबसिस्टम त्या बाबतीत सांगितलं तर खूप जास्त टाइम जाईल. म्हणून विल अज्यूम दैट दोज सिस्टम्स आर अवेलेबल. सो लाइक कार, इट इज़ नॉट दैट एक मशीन में डाल दिया और दूसरी मशीन से कार आ गई, ऐसा तो नहीं हो सकता है. तो दरवाज़ा अलग बनेगा, फिर पेट्रोल टैंक अलग बनेगा, फिर द एंटायर कार इज असेंबल्ड इन एन यूनिट लाइक दैट, देन यू गेट अ प्रोडक्ट कॉल्ड कार. Similarly, everything is assembled and how it is tested that I will be covering in this, and mostly it will be through videos. So the MOM launch from Sriharikota, Andhra Pradesh, तो 5 नोव्हेंबरला झाला, त्याबद्दल मी सांगेन. आणि मग जसं आपण एकदम मंगळाकडे झेप घेतली नाही एकदम, तर द मार्स ऑर्बिटर मिशन म्हणजे ज्याला मॉम म्हणतो, इट वॉज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ फॉर almost 25 days, and after it gained the necessary velocity or speed, then it escaped the orbit of the earth. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात बाहेर जाऊन मग ते कसं 10 महिन्याचा यात्रा त्याची सुरू झाली. सो दॅट इज द वन. आणि मग फायनली मार्स ऑर्बिट इन्सर्शन टूक प्लेस ऑन 24th September. दिस हॅपन्ड इन प्रेझेन्स ऑफ Prime Minister, and then information on some of the subsystem. म्हणजे आज काय ते फार थोडक्यात मी माहिती देईन. आणि हे म्हणजे मी दुसऱ्या लेक्चरसाठी केलं होतं की पुढचं चंद्रयान 2 आणि हे आदित्य मिशन्स पण आहेत अजून जे सायंटिफिक मिशन्समध्ये. सो ब्रीफ ऑन इस्रो. ॲक्च्युली यस नेक्स्ट. तर अबाउट इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो, तर आमचे बरेच युनिट्स आहेत. हे म्हणजे संबंध मी वाचून दाखवत नाही, पण मेन म्हणजे इस्रो हेडक्वार्टर बंगलोरला आहे. मग सॅटेलाइट सेंटर, इट इज लीड सेंटर वेअर आय बिलॉंग टू डिझाईन, टेस्ट अँड व्हेरीफाय ऑल द डिझाईन, मेक द सॅटेलाइट. दॅट इज डन इन इस्रो सॅटेलाइट सेंटर बँगलोर. देन वी हॅव द मदर ऑर्गनायझेशन ऑफ इस्रो विच वॉज एस्टॅब्लिश्ड इन द अर्ली 60s in Tiruvananthapuram, where the launch vehicle development has taken place. Then we have one of the major lead centers of the country of ISRO, which is Space Application Center Ahmedabad, which is the capital of Gujarat. आणि मला कधी कधी असं वाटतं की जसं पुणे मुंबई आहे तसंच बडोदा आणि अहमदाबाद आहे बहुतेक. असं एकदा इंदिरा गांधी आल्या होतं, मला आठवत आहे, त्यांनी म्हटलं होतं बंबई यदि महाराष्ट्र की राजधानी है तो पुणे उसकी आत्मा है. तर तसं मला वाटतं की जरी अहमदाबाद असेल तर बडोदा शायद गुजरात की आत्मा लगती है. पुणे जशी संस्कारी नगरी तशी. हो तेच मला म्हणून ते मुंबई पुण्याची आय एम गिव्हिंग दॅट इट इज लाईक अहमदाबाद अँड पुणे, अहमदाबाद अँड बडोदा. सो मग
सतीश धवन स्पेस सेंटर ते श्रीहरिकोटाला ईस्टर्न कोस्टवर आहे, मद्रासच्या वर 80 किलोमीटर. जे बघितलं असेल टी व्हीमध्ये, तिथून पूर्वेकडे लॉन्च नेहमी होतं. पूर्वेकडे का होतं? कारण पृथ्वी जी फिरतीये ती पश्चिमेकडनं पूर्वेकडे फिरतीये, तर तेवढी वेलॉसिटी कमी लागते रॉकेटची. आपण ऑपोजिटमध्ये केलं तर मग थोडं एनर्जी जास्ती पाहिजे, म्हणून ते त्या बाजूला आहे. आणि नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर इट इज इन हैदराबाद, वेअर द वॉट एव्हर इज दी डेटा डेव्हलप. हे अहमदाबादमध्ये जो पेलोड डेटा असतो तो सगळा डेटा प्रोसेसिंग हैदराबादला होतो. अँड इट इज गिवन टू ऑल द ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट्स, टू द व्हेरियस युजर्स ऑफ द कंट्री फॉर द agriculture or for the weather, and so many applications are there. So the Space Application Center generates the hardware, and the NRSC is having the software, which is the interface between these two to give it to the various users. Then we have the ISRO Telemetry Tracking and Command Network, ISTRAC. तर ते त्यांनी सॅटेलाइट जे कंट्रोल होतात ते बंगलोरला आहे. आणि एक लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर आहे. मी ह्याच्याबद्दल सांगेन की जे इंधन लागतं रॉकेटसाठी किंवा सॅटेलाईटसाठी, तर त्याला खूप स्पेशल डेव्हलपमेंट लागते. तर त्याचं एक आता सेंटरच आहे आमचं, लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर, विच इज इन तिरुवनंतपुरम. मग आता रिसेंटली 1-1.5 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये खूप जास्ती डेव्हलप म्हणून एक इस्रो प्रोपल्शन रिसर्च सेंटर इट इज इन महेंद्रगिरी. तर हे मग एवढे सेंटर्स आहेत. ऑल दिस इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑन our ISRO website, where if somebody is interested, he can go through www.isro.gov.in, where in public domain whatever is the information required is available. Next. तर मग आता इम्पॉर्टंट स्टेजेस, आय एम सॉरी यू कांट रीड इट बट आय विल ट्राय टू सी. तर हे 2000 म्हणजे 5 ऑक्टोबर 2013ला त्याचं काम सगळं संपवलं म्हणजे बंगलोरला. आणि इट वॉज ट्रान्सपोर्टेड टू श्रीहरिकोटा ऑन October 5th, 2013, अँड द लॉन्च टूक प्लेस ऑन 5th November. तर हे 5 ऑक्टोबर 2013 गाठायला 2 वर्ष लागली, म्हणजे इस्रो आमच्या सेंटरमध्ये संबंध काम व्हायला. मग 5 नोव्हेंबरला ॲट 14:36 IST or 09:06 UT इट वॉज लॉन्च्ड. मग हे फेजेस ग्राउंडवर होते, म्हणजे जस्ट लॉन्चच्या आसपास. आणि मग वर गेल्यावर देर वर 3 इम्पॉर्टंट फेजेस. वन वॉज नोन ॲज आय टोल्ड यू अर्थ बाउंड फेज, किंवा त्याला आम्ही पार्किंग फेज म्हणतो. म्हणजे आपण नाही का कुठे कुठे ब्रेक जर्नी घेतो, किंवा आता इथे 2 दिवस थांबून मग जाऊया पुढे, तर ते इट वॉज लाईक ए पार्किंग थिंग. सो द वेलॉसिटी वॉज इन्क्रीज्ड इन फेजेस. आणि मग 5 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर त्याची स्पीड वाढवली हे. आणि मग फ्रॉम अर्थ सेंट्रिक सिस्टम, जसं आपले जितके ग्रह आहेत मंगळ शुक्र हे सगळे पृथ्वीच्या सूर्याच्या भोवती फिरतात, तर हा सॅटेलाईट पृथ्वीच्या भोवती फिराय. आफ्टरवर्ड्स इट बिकेम ए सम सॉर्ट ऑफ ए हिलिओसेंट्रिक, म्हणजे सूर्याच्या भोवती त्याचा सेंटर होता. तर तो दॅट वॉज नोन ॲज हिलिओसेंट्रिक फेज, विच वॉज देअर फॉर 10 months. The 10 months the ISRO engineers, concerned engineers of ISRO tracking center, various tracking networks were working 24/7 to see that the satellite health is proper. We do all the tests necessary to meet the 24th September deadline. कारण ह्याच्यामध्ये 1 सेकंदाचाही फरक जर झाला असता तर ही सगळी मेहनत केली असती. म्हणून हे फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू इट वॉज क्रिटिकल. सो लॉट ऑफ ग्राउंड स्टडीज, ग्राउंड टेस्टिंग, सिम्युलेशन. म्हणजे कधी आमचे रिव्ह्यूज खूप किचकट असायचे रिव्ह्यूज, की काही म्हणजे त्यांनी म्हटलं तरी मला म्हणजे माय एक्सपिरियन्स वॉज की घाटपांडे यू मे थिंक यू आर हॅव्हिंग सो मच एक्सपिरियन्स, आय वॉन्ट टेस्ट डेटा. तर आमच्या चेअरमॅननी क्लिअर केलं नाही. ते आत्ताचे म्हणजे किरण कुमार जे ते ॲप्लिकेशन सेंटरचे डायरेक्टर होते, तर ते चेअरमन होते त्यावेळेला ते ह्याचं. तर त्यांनी म्हटलं की मला काही ऐकायचं नाही आहे, उद्या सकाळी मला रिझल्ट पाहिजे. ओव्हरनाईट वी अरेंज द ऑल इंजिनियर्स अँड डिड अ टेस्ट अँड शोड दॅट वॉट एव्हर आवर ॲनालिसिस वॉज करेक्ट, देन ही वॉज सॅटिस्फाईड. म्हणजे ह्याच्यामध्ये सांगायचा अर्थ की इतके जास्ती रिव्ह्यू व्हायचे की काहीही कमांड पाठवायच्या आधी इट वॉज थॉरोली रिव्ह्यूड, टेस्टेड इफ नेसेसरी. सो दिस इज ऑल हॅपन. देन वी हॅव दिस सन अर्थ मास ऑर्बिट जॉमेट्री अँड ट्रॅजेक्टरी. मग
ॲक्च्युली हे थोडक्यात पण तुम्हाला दिसत नाही आहे ना नंबर्स. इज इट ओके? या तर ॲक्च्युली 5 नोव्हेंबरला लॉन्च झाला ह्या टाईमला. सो दिस इज दी पोझिशन ऑफ द अर्थ ॲट द टाईम ऑफ लॉन्च. हां, तुम्ही कर्सर लावू शकता. दिस वॉज द फर्स्ट फेज. हे जे 3 होते. दिस इज द सेकंड फेज वेअर इट लेफ्ट दी अर्थ अँड देन दिस वॉज द लास्ट फेज ऑफ 24 सप्टेंबर. आणि ह्याच्यात सांगण्याची गोष्ट अशी असते की आपण जसं आता एका मोठ्या बिल्डिंगवरनं बॉल फेकला काही वेलॉसिटीने, खूपच जोरात ह्या ग्राउंडपर्यंत जाऊ शकतो, त्याच्या पुढेही जाऊ शकतो, पण तो पृथ्वीवरच पडला. कारण वी कॅन इम्पार्ट दॅट मच वेलॉसिटी. बट इफ यू इम्पार्ट ए वेलॉसिटी ऑफ 7.8 kilometers per second, of course after clearing the atmosphere of 200 or 300 kilometer, तो खाली पडेल, पण त्याच्यात इतकी एनर्जी राहील की तो बॅलन्स होईल. म्हणजे इट विल बिकम ए सर्क्युलर ऑर एलिप्टिकल ऑर्बिट. सो बेसिक स्पीड रिक्वायर्ड वॉज 7.8, but rocket gave extra 1.5 kilometer. So it was launched with a 1.9. So 9.7 kilometers per second was the speed of Mars mission at the time of launch. But what we wanted was 11.2 kilometer. Secondly, जर हे केलं तर ऑब्जेक्ट विल लीव द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. To keep it earthbound, our velocity should be less than 11.2 kilometers per second. So this velocity was not given in one step, because there are always, whatever you give and whatever you achieve, there will be always some difference. So you have to give a scope of correction. So that is why 25 days were taken to achieve a speed of 11.2 kilometer. मग त्या स्पीडनी जेव्हा गेलं तर ही जी स्पेसक्राफ्ट ट्रॅजेक्टरी आहे, तर मंगळ हा पृथ्वीच्या नेक्स्ट ग्रह आहे. तो मंगळ पण सूर्याच्या भोवती फिरतोय. आणि इथे आल्यावर सी वेन यू लाईक यू इमॅजिन देर इज अ रेस गोइंग ऑन, वन पर्सन इज डुईंग लाईक दिस. सो इफ अनदर समबडी वॉन्ट्स टू मीट हिम, इफ ही मीट्स हेड ऑन, तो पडून जाईल. तर जनरल टेंडन्सी इज यू बिकम पॅरलल टू हिम अँड देन ट्राय टू मीट हिम. So we should have got the velocity vector very parallel to the Mars velocity. तर ते आणण्याकरता ही ट्रॅजेक्टरी होती. मग नंतर इथे आल्यावर त्याची स्पीड कमी केली. when it came into the gravitational influence of Mars, its speed was reduced by 1.1 kilometer per second. How it was reduced I will explain. And then finally it was made into the Mars orbit. Okay. हे ऑर्बिटल म्हणजे these are not to be. There must be some more rotations, or only single rotation could gain that. नाही एकच पाथ एकच आहे. तो मिस झाला असता. I am talking about Mars. When it reached to the Mars, then it straight. Straight away in the orbit. Yes. तर हे these are of course what is the difference between Mars and Earth parameter. You can see ते जे आपलं नवग्रह स्तोत्रात आहे ना, धरणी गर्भ संभूतम, की पृथ्वी आणि मंगळ as if Mars is born out of Earth. हे आपल्या ऋषींना त्या काळी म्हणजे हा नवग्रह स्तोत्र केव्हा केला असेल. तर इफ यू सी दी पॅरामीटर्स ऑफ अर्थ अँड मार्स, दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. अपार्ट फ्रॉम मार्स, इट टेक्स 23 hours, अर्थ टेक्स 24 hours टू रोटेट. देर आर व्हेरी मेनी जॉग्राफिकल फीचर्स विच मॅच. तर हे अर्थात हा वेगळा विषय आहे. तर नेक्स्ट, मग ह्याचं स्पेसक्राफ्ट कॉन्फिगरेशन काय आहे ते मी सांगतो. 45 minutes we can go, no? Yeah. So ये निकाल दो. So the spacecraft configuration, as you see, yeah sir, next. This one? Or हाँ नहीं, वो next. हाँ, तर this is known as the stored configuration. तर ते छत्री घेऊन येतो. नंतर ते मला पाहिजे. नाही आता मीच करतो.
तर हे जे सॅटेलाइट आहे तर हे सोलार पॅनल्स आहेत. ह्याच्यावर सूर्याचा प्रकाश पडला की इट जनरेट्स द इलेक्ट्रिकल पॉवर अँड द कंट्रोल सिस्टम सीज टू इट दॅट इट इज ऑलवेज पॉइंटिंग टू द सन अँड द कंट्रोल सिस्टम ऑल्सो सीज दॅट दिस इज ऑलवेज पॉइंटिंग टू द अर्थ. कारण तितक्या डिस्टन्सवर गेल्यावर जी बीम विड्थ असते, आपले जे मोबाईल टॉवरवर अँटेना वगैरे असतात त्यांची बीम विड्थ खूप जास्ती असते. तर इथे खूप दूर असल्याकारणाने पॉवर खूप जास्ती असल्याकारणाने त्याची बीम विड्थ 1 or 2 डिग्रीजचीच असते. थोडंसं इकडे झालं की पृथ्वी मिस होईल. म्हणून ह्याला इट इज व्हेरी इसेन्शियल टू पॉइंट दिस टू अर्थ टू हॅव द कम्युनिकेशन विथ अर्थ. irrespective of the position of Mars where it is, this should point to Earth. But if this is pointing to Earth, how to make it point to Sun? That I will tell. So this is like a cuboid. एक क्यूब असतो आपण जे मुलांना शिकवतो क्यूब. सो ह्या क्यूबमध्ये इट लाईक a cube shaped with the we cannot launch in this configuration. So it is launched in a stored configuration where this is folded and this is also folded. So this is launched in that configuration. So you have a picture like this. This is a fuel tank. This is antenna, etc. त्याचे जास्ती टेक्निकल पण हे घरी करून ठेवलेलं आहे. नेक्स्ट मग हे डिप्लॉय झाल्यावर असं जसं मी दाखवलं तुम्हाला. दीज आर सम ऑफ द एक्सपेरिमेंट्स. नेक्स्ट मग ह्या सॅटेलाईटला आपण जर उघडलं, एक्सप्लोडेड व्ह्यू म्हणतात त्याला, जर आपण उघडलं तर ते आतनं कसं दिसेल तर देर इज अ बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे आणि मग त्याला असं प्लेट हे पॅनल्स लावतात. त्या पॅनल्सवर सबसिस्टम सगळ्या बसवतात आणि हे थोडं टेस्टिंग. दिस इज हाऊ इट लुक्स लाईक. नेक्स्ट मग हा ॲक्च्युअल फोटो आहे आणि आधी हे करतात म्हणजे त्याच्यात फ्युअल टँक असते. मग प्लम लाईन्स फूट ॲक्च्युअली आपल्या घरात कसं वरती टाकीतून जे पाणी वगैरे येतं तर ते प्लम लाईनहून येतं. तर इथे जे टाकीत फ्युअल असतं तर ते थ्रस्टरकडे पोचवायला यू हॅव अ प्लम लाईन्स एक्सेट्रा. सो दॅट इज वॉट इज दिस इज द ॲक्च्युअल फोटो ऑफ सॅटेलाईट. नेक्स्ट देन दिस इज द फोटो ऑफ सॅटेलाईट वेन इट इज सिटिंग ऑन अ व्हायब्रेशन चेंबर. वन ऑफ द फोटोग्राफ्स. नेक्स्ट टेस्टिंग. हां टेस्टिंग. व्हॉट टेस्टिंग सर? हे व्हायब्रेशन टेस्ट, मेकॅनिकल टेस्ट. हां नेक्स्ट. नाही कम्प्युटरला राग आला तर काही करता येत नाही. तर हे सॅटेलाईट व्ह्यू. तर वेन ए सॅटेलाईट इज लॉन्च, तुम्हाला माहिती की जर आपण त्या स्पीडनी तुम्ही हात जरी वाढत म्हणजे देर इज अ फ्रिक्शन बिटवीन एनी मूविंग बॉडी अँड ॲटमॉस्फिअर. सो ॲज दिस मूव्स लॉट ऑफ हीट इज जनरेटेड. सो टू प्रोटेक्ट द सॅटेलाईट यू हॅव अ हीट शील्ड. सो दॅट दिस इज द आर्टिस्टिक व्ह्यू. सॅटेलाईट इज इनसाइड अँड दिस इज इट. तर मग हे असेंब्ली इंटिग्रेशन अँड टेस्टिंग. तर मग हे कसं झालं ते मी हे दाखवतो. तर दिस इज द असेंब्ली इंटिग्रेशन अँड टेस्टिंग विच वॉज डन इन अबाउट 6 to 7 months. तर दॅट 6 to 7 months आय हॅव रिड्यूस्ड इट टू ऑलमोस्ट 3 minutes इन अ व्हिडिओ. तर व्हिडिओमध्ये जी कॉमेंट्री आहे ते तुम्ही ऐका म्हणजे, आणि मध्ये असेल तर मी थांबवू नाही करेन. तर म्हणून मी ॲक्च्युअली 10 दिवसापूर्वी पाठवले होते CD. तर मी सांगितलं गोल्ड. तर हे सॅटेलाईट इंटिग्रेशनच्या वेळेला ऐकू येतं. ते स्ट्रक्चर जे बघितलं होतं ते आधी येतं. मग हे UR राव आधीचे चेअरमॅन होते, ते आले होते हे करायला. आणि हे फ्युअल टँक आहे. तर ती फ्युअल टँक ह्याच्यात बसवतात आधी. तर आधी फर्स्ट फ्युअल टँक इज असेंबल्ड इन टू द सॅटेलाईट विथ प्लम लाईन्स. तर पहिलं काम ऑल दीज ॲक्टिव्हिटीज टेक प्लेस. हे खूप मेहनत होतं पण मी एक क्लिप म्हणून दाखवतो आहे. नेक्स्ट सो दिस इज ए थ्रस्टर. म्हणजे हे सॅटेलाईटला असं थ्रस्टर असतो मिनी रॉकेटसारखं. म्हणजे ह्याच्यात ऑक्सिडायझर अँड फ्युअल कम अँड इट गिव्स ए थ्रस्ट टू द सॅटेलाईट. सो दिस इज वन ऑफ द थ्रस्टर्स. 16 thrusters are there. These are the plumb lines which are laid when satellite is first assembled. Yes. मग त्याच्यानंतर हे त्या सिक्वेन्समध्ये असेंब्ली होते आणि मग
ते इलेक्ट्रिकल सिस्टम जे असतात त्यानंतर हळूहळू मग हीटर्स वगैरे ज्या नॉन गोष्टी आहेत त्याच्यावर काही गोष्टींना हीट करायला. सो दीज ऑल आर फिक्स्ड आफ्टर प्लम लाईन. देन एव्हरी स्टेज डिटेल इन्स्पेक्शन गोज ऑन. मग हे जे पॅनल्स आहेत ह्याला जे जोडणार आहेत त्याच्यावर इलेक्ट्रिकल सिस्टम्स असतात. ते सेपरेटली टेस्ट होत आहेत. म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टम वायरिंग वगैरे असतं तर ते वेगळे ठेवून टेस्ट होतात. ते दीज आर ऑल इलेक्ट्रिकल सिस्टम्स अँड दीज आर अगेन इलेक्ट्रिकल सिस्टम विच आर टेस्टेड सेपरेटली आणि मग त्याला आम्ही क्लोज करतो. मग आफ्टरवर्ड दीज आर इनसाइड सम ऑफ द इलेक्ट्रॉनिक PCBs वगैरे जे आतमध्ये असतात त्याचा हा व्ह्यू आहे. मग आता डिटेल इन्स्पेक्शन करून ही पॅनल आता ह्याच्यावर जोडतायत. म्हणजे आता इट इज टेकिंग द फॉर्म ऑफ ए क्यूब. सो दॅट इज व्हॉट इज बिंग डन नाव. तर ह्या सगळ्या सिस्टम्स आहेत. खूप चेकिंग होतं आधी बंद करण्याच्या आधी. म्हणजे इवन इफ देर इज अ प्रॉब्लेम देर इज अ प्रोव्हिजन टू ओपन इट अगेन. इट इज नॉट दॅट वन्स डन वी कॅन रीडू इट बट ॲज फार एज पॉसिबल टू डू अ थॉरो इन्स्पेक्शन. सो दिस इज नाव बिंग ह्याचे वेगळे फिक्चर्स असतात सगळे आणि मग टू टेक दॅट लोड अँड देन अगेन डिटेल इन्स्पेक्शन. नाव दॅट पॅनल इज ब्रॉट क्लोजर टू सॅटेलाइट अँड ऑल द होल मॅच. आपण जसं नाही का दोन पार्ट्सना जोडतो तर समथिंग सिमिलर with lot of holes and necessary torques are given. So now satellite is now taking shape. Everything is tested and now we are closing the satellite. And after closing these are the thermal control म्हणजे त्या हे असतात MLI tapes म्हणतात त्याला to keep the control the temperature. Then now satellite is now ready in all aspects to be taken. हे काढा बाबा ते काढा ना साईडचं. नाही नाही ते येत असतं मला. तर हे आता त्याची तयारी सुरू आहे की आता काय करतात ह्या सॅटेलाईटला आम्ही एका चेंबरमध्ये घालतो की वेअर वी टेस्ट इट फॉर डिफरंट टेम्परेचर्स कोल्ड टू हॉट. वेदर सिस्टम्स विल वर्क इन नॉर्मल रूम टेम्परेचर दे हॅव टू वर्क अदरवाइज. देन दीज आर डायनॅमिक टेस्ट बिंग डन ऑन सॅटेलाईट टू फाइंड इट CG बॅलन्स हे ते. मग ते फायनल इथे हे होतं. मग आता सॅटेलाईटला इट विल बी टेकन ऑन अ स्पेशल क्रेन. इट विल बी मूव्ड. ते आता दाखवू थोड्या वेळाने. ते फायनल चेक करून असेंब्ली होती. नाव द सॅटेलाईट थ्रू अ क्रेन इज टेकन इनसाइड अ चेंबर. So this is a chamber in which the satellite will be lowered. So now the satellite is ready to be lowered. This is completely in all aspects. No cabling is there. So after it will go inside. मग केबल सगळ्या जोडल्या जातात टेस्टिंग करण्यासाठी. तर ही टेस्ट जवळजवळ 21 दिवस चालते. दिवस रात्र. मग हे त्या चेंबरच्या आतलं आहे कंट्रोल. आता हा चेंबर बंद झाला. So these are the tests which so this is you can close this. So this is how the now satellite is tested, assembled and now ready for next phase. तर मी त्या sequence मध्ये चाललो आता. Then next slide. मग ह्याच्यात जसं मी म्हटलं मेकॅनिकल डिप्लॉयमेंट्स टेक प्लेस. सो यू हॅव folded condition, then this gets deployed on this side, then this panel is folded, it becomes like this. How it is becoming we will see in a video. तर त्याचं टेस्ट ग्राउंडवर होतं. सो दिस इज द अँटेना विच इज बिंग डिप्लॉईड टू टेस्ट. तर ह्याच्या खाली जे आहे ते आपलं अगदी मायक्रॉन्सची गॅप असते कारण तिथे एअर प्रेशर असतं की त्याचं वजन बॅलन्स करायला बिकॉज इन देर इज नो. सो दिस इज डिप्लॉयमेंट टेस्ट ऑफ द अँटेना विच इज डन नाउ. So otherwise it was folded condition. Now next video you will see the deployment of solar panels. How it is done. One stage. Both stages we can't do on the ground. These are what boosters? ते मोटर आहे ती मेन मोटर. तर हे सोलर पॅनल्स लावलेले आहेत. तर हे सोलर पॅनल्स असे हे केलेले आहेत. त्याचं मग आता
we will be deploying this and it takes string attached there to balance its weight. Suppose you want तुमच्या हातावर जस्ट होल्ड तुमच्या हातावर समजा एक 10 किलोचं कोणतरी ठेवलं आहे बट इफ यू डोंट वॉन्ट दॅट वेट अँड इफ समबडी होल्ड्स इट विथ अ स्ट्रिंग your hand will be relieved of the weight. So what is done? To relieve the panel weight from the satellite hinges, you pull it up. And then you have the one sliding mechanism on which it is deployed. So the weight is counterbalanced to give a zero G effect. So if somebody, आता म्हणजे लहान मुलं आपण जेव्हा बाळांना असं वर घेतो तेव्हा they go through a weightlessness sort of thing because their weight you are balancing it म्हणून ते that type of thing. So now you will see that how this deployment takes place. So this is one stage of deployment. Afterwards, in here we can't do, so it will happen the other two panels and it will take this shape. तर ह्याचं मला तुम्हाला एक कॉमन असं उदाहरण द्यायचं होतं की how this deployment takes place. I am not going through a full design, it's a very complicated. But a very common example I want to give is we use the umbrella in rainy season, in sun. So this is a very classic example of having two stages. One is a stored mode in which you would like to carry the umbrella when there is you would not like to carry the umbrella in open condition. But you want it to open when you want it. So what is done? So when I open this, you will see that it opens. Now what makes it to open? So as you can see here, there is a spring. It takes spring aste. Now the spring is in its natural condition. Now when you close the umbrella, you just watch the spring length is getting reduced. Or you are compressing the spring. It means that you are holding the mechanical energy. Spring is a very good mechanical component where you can store mechanical energy. So if you compress the spring, its tendency is to come out to its natural position. So it exerts force in this direction. तर तुम्ही ह्याला जेव्हा एनर्जी देता इथे अशी तर मी समजा सोडून दिलं तर it will try to go back to its natural position. Now what you are doing is you are trying to have one more lock mechanism here by which if it passes like this, it gets locked. So although spring is trying to go up, this lock is preventing. So what is done is these panels are arrested against a spring force. That force given is about 8 times the force which the panel will experience. In launch it should not come out. तर जे फोर्स तो एक्सपिरियन्स करणार आहे त्याच्यापेक्षा 7 पटांनी त्याला दाबून ठेवतो. आणि like now it is in that position. A umbrella in a stored mode is where the spring is in its unnatural position. So when I give like this, it will go back to its natural position. So now when I press this, so what is done here, I have pressed this. There what we do is whatever that spring tie is there, we break it with a cable cutter. तर तो जो त्याला होल्ड करणारा जो फोर्स असतो तो आम्ही काढून घेतो एकदम. वन्स वी हॅव रिमूव्ड देन देर इज नो ऑपोजिशन. सो इट्स नॅचरल. इफ आय लीव इट विल लाईक if I don't bring it down, its natural way is to go, so they get deployed like this. So this is one of the very common day examples to explain. म्हणजे फार साध्या ह्याच्यात सांगितलं आहे. खूप डिटेल डिझाईन आणि खूप महिने लागतात हे डिझाईन करायला पण टू गेट अ फील ऑफ हाऊ इट इज डन. देन यू कॅन क्लिक देअर. सो वन सेकंड. सो मग हे सगळं झाल्यावर आता सॅटेलाईट जेव्हा रॉकेटवर बसतो तेव्हा त्याला खूप जास्ती हादरे बसतात, व्हायब्रेशन्स. आणि ते व्हायब्रेशन्स आर ॲनालाइज की वी हॅव टू त्याला असं आपण हलवून बघतो ना कुठली गोष्ट, यार गिर जाएगी तो कुछ लूज नहीं हो जाए, तर तसं ह्याला हलवून कसं बघायचं. सो देर आर स्पेशल फिक्चर्स नोन एज व्हायब्रेशन फिक्चर्स इन विच द सॅटेलाइट व्हायब्रेट्स इन अ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम विच द रॉकेट इज गोइंग टू इन्सर्ट. तर नेहमी वी टेस्ट विथ ए 3 times margin. Suppose the rocket is going to give 100, we will test it for 300. So any mistakes or any margins we establish. So vibration
आणि दुसरा एक असतं अकाउस्टिक टेस्ट. अकाउस्टिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे अकाउस्टिक इज रिलेटेड टू साऊंड, की DB लेवल की किती मी बोलतोय. तर हे साधारण वॉट एव्हर वी आर हिअरिंग दी बर्ड साऊंड ऑल दिस थिंग दे आर फ्यू DB हिअर अँड देअर और आय डोंट नो एक्झॅक्टली. बट द सॅटेलाइट while launch hears a sound which is about 110 dB noise level. If some human listens, next moment he will be finished. म्हणजे ते पण we have to impart that sound level on the satellite to get confidence that it is going to withstand those vibrations. So what we do is we do an acoustic test. There is a special acoustic test facility established by National Aeronautical Laboratory. तिथे असे माझ्या व्हिडिओमध्ये आहे ते असे भोंगे असतात चक्क. त्या भोंग्यांमधनं तो आवाज त्याच्यावर जातो. मग सोलार पॅनल्स आर द वन्स विच गेट डायरेक्टली अफेक्टेड. तर पॅनल्स सोलार सेल्स क्रॅक होतात हे होतात. तर दॅट वी नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. बट इन जनरल वी शुड हॅव द इंटिग्रिटी ऑफ द सॅटेलाइट टू बी मेंटेन. So these are the mechanical tests and some electrical tests, interference tests which are done before we send the satellite to Sriharikota. So this is again I have explained by a video. Full screen. So this is the vibration मी जे सांगितलं ती टेस्ट सुरू आहे. Just hold. नाही पाठवून थोडंसं टाईम आहे ना आपल्याकडे. कारण जे आपण प्लॅन करतो नेहमी ओव्हरशूट्स. ते हे जे निळे आहेत दीज आर द स्पेशल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स टेस्ट. म्हणजे कधी कधी काय होतं की आपण TV बघतो कधी कधी, तर कधी किसी ने माइक्रोवेव ऑन कर दिया या कुछ ऑन कर दिया तो TV के ऊपर डिस्टर्बेंस आ जाता है. Sir, it is known as the electromagnetic interference. So that sort of test is done on the satellite to see that its function, it will function in spite of any electrical disturbance given to the satellite. So that is done here. Then, just hold. This is known as after every assembly is over, we do a dynamic test to find the imbalance on the various XYZ axis of the satellite. नेक्स्ट. तर त्या टेस्ट सुरू आहे. तर हे व्हायब्रेशन ते सगळे टेस्ट झाल्यावर फायनल चेक होतं आहे. आणि आता नाव इट विल गो फॉर दॅट अकाउस्टिक टेस्ट. नाव इस्रो हॅज एस्टॅब्लिश्ड इट्स ऑन अकाउस्टिक फॅसिलिटी. अर्लियर इट वॉज डिपेंडेंट ऑन नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरी. तर ही अकाउस्टिक फॅसिलिटीमध्ये वी आर गोइंग टू टेक इट. थोडं इन्स्पेक्शन इज डन ॲट एव्हरी स्टेज. हे जवळजवळ 1 वर्षाचं काम मी दाखवते 15-20 मिनिटं. तर आता नाव इट हॅज कम्प्लिटेड ऑल द टेस्ट अँड इट इज नाव गोईंग रेडी टू गो टू श्रीहरिकोटा. ए फ्लॅग ऑफ इज डन. आणि चक्क त्या दिवशी पूजा करून नारळ फोडून सॅटेलाईटला पाठवतो. तर ते तो कार्यक्रम म्हणजे नाव इट इज गोईंग. आणि पॉईंट मुहूर्त असं बघत म्हणजे मुहूर्त तो लॉन्चचा गाठायचा आहे. सो दॅट वे मी त्या मुहूर्ताबद्दल पण बोलू शकतो, पण ते मी आत्ता नाही बोलणार. की मुहूर्ताचं महत्त्व काय असतं ह्याच्यावर पण मी बोलू शकतो, पण आत्ता नाही. तर हे नाव सॅटेलाइट इज रेडी अँड इट इज गेटिंग डिस्पॅच टू श्रीहरिकोटा. Incidentally, when you ask this, I gave you my professional career, but since 2012, मी म्हणजे पंचांग करते दाते जे आहेत त्यांच्या संपर्कात येऊन आय हॅव गिवन अबाउट 5 or 6 लेक्चर्स ऑन हिंदू पंचांगाला खगोलीय आधार.
त्याच्यावर मी खूप बोललेलो आहे. तर ऑफकोर्स माय बायोडेटा इज नॉट हिअर बट इट इज बोलायचं ग्रंथास्वादाला माहिती असतं तर तेच ठेवलं असतं. नेक्स्ट टाइम तर तिथे जो लॉन्च मुहूर्त ठरतो मी एकदा सांगितलेलं आहे असं की आता 14:36 का लॉन्च करायचं तो ह्याच्यासाठी असतो अल्टिमेटली 24 सप्टेंबर यू हॅव टू मीट सो व्हॉट इज गोइंग टू कम इन फ्युचर यू नो बट होतं काय की आपण जे मुहूर्त म्हणजे जे लोक खूप स्वतःला जे हे समजतं म्हणजे सॉरी टू से पण जे लोक खिल्ली उडवतात मुहूर्त अरे ये क्या इसको कुछ समझने नहीं आता है असं नाही there must be some reason which we have not understood. So, for everything to get successful, ultimately we know. So that is why 1236 was there or 236 was there as the launch. Okay, वेगळा विषय बोलू. मग तिकडे श्रीहरिकोटाला नेल्यावर तिथे जवळजवळ 15-20 दिवसाचं टेस्टिंग असतं. तर दॅट वी विल सी नाव अप टू लॉन्च. तर ह्याच्यात देर इज अ येत नाही क्लोज कर एकदा परत बघा क्या फाइल वो हो गई क्या only audio no video. Okay, next minute. तर हे लॉन्च बेसमध्ये जाऊन ते टेस्ट होतात मग रॉकेटवर देन इट इज लॉन्च. सो विल सी वेदर दिस वर्क्स. या and it has some complexity. यू जस्ट हिअर दिस. Is a matter of concern. ऐकू येत आहे To be able to meet इकडून these वाढवू शकतो का व्हॉल्यूम ह्याचा. certain innovative solutions have been developed. तू त्याच्यावर आहे. एक It all starts with the launch itself. एक मिनिट The launch vehicle needs सुरुवातीला घ्या. This certainly is a matter of concern for the scientists. To be able to meet these challenges, certain innovative solutions have been developed. It all starts with the launch itself. The launch vehicle needs continuous tracking. The major landmarks of mission phases in Mars orbiter mission can be categorized into 3 phases. ते 3 phases मी Namely, सांगितलं. the Earth-bound or geocentric phase, heliocentric or cruise phase, and the Mars orbit phase. 3 phases. The prime responsibility to monitor and ensure the performance of the satellite in all the phases of the mission lies with the ISRO Satellite Telemetry, Tracking and Command Center, that is, ISTRAC, situated at Bangalore. As the vehicle travels through the atmosphere, its first stage and the strap-ons burn The and simulation. separated from the vehicle, and subsequently the second stage liquid engine to move. When the vehicle moved away from the atmosphere, the heat shields separated, Heat shields and the second separated. stage handed over the flight to the third stage. All these operations were technically complex, and their successful completion underlines the reliability of the system. During the first 3 stages of the flight, ISTRAC downlink stations located at Bangalore, Sriharikota, Port Blair, Brunei, and Biak हे track ब्रुनेई the आणि vehicle बियाक तिकडे and इंडोनेशियाच्या continuously तिकडे. deliver the vehicle telemetry to the control center. Here again, the information on the path of the launch vehicle was crucial. The rocket then entered a long course phase of unpowered hyperbolic This is not, trajectory just hold for a on. This is duration known as of अनपॉवर्ड फेज, क्रूज फेज म्हणतो आपण. जसं गाडी न्यूट्रल मध्ये जाते ना तसं दिस इज अ क्रूज फेज. या about 26 minutes. 26 minutes it was in When the this phase. vehicle was out of sight Ah, just of the hold. Earth ground. तर हे जे आहेत दीज आर द विजिबिलिटी सर्कल्स ऑफ द ग्राउंड स्टेशन. तर हे जेव्हा सॅटेलाइट इथून जात आहे तेव्हा इट इज बीइंग ट्रॅक्ड बाय आयदर दिस ग्राउंड स्टेशन, देर इज अ ओव्हरलॅप, सो ऑलवेज यू गेट द सिग्नल.
पण आता तुम्ही पुढे बघा की पुढे पाथ नाही आहे, म्हणजे वी डिडंट हॅव एनी मग काय केलं, म्हणून ह्या मिशनमध्ये काय चॅलेंजेस होत्या ते यू कॅन लिसन इन दिस नाउ. There was a gap of 10 minutes where it was not visible on the monitors of any of the Yeah, ground hold it. stations. To So, manage and handle तर ते तो जो गॅप आला होता त्या गॅपला कसं आता पूर्ण करायचं, बट वी वॉन्ट द सिग्नल. सो देन व्हॉट इस्रो डिड, यू प्लीज सी. हे when सर्व the vehicle was out of sight from the Biak ground station, there was a gap of 10 minutes where it was not visible on the monitors of any of the Yeah, ground. so hold it. Now you can see after Australia, this launch was a very long launch because we wanted to orbit it at a particular place. So what happens, this is a gap and this is again next ground station visibility. So ह्या गॅपला कसं फुलफिल केलं, that you will listen now. Stations. To manage and handle this very challenging blind period, elaborate planning was done. When ground stations were not in a position to track the vehicle, 2 ships, Nalanda and Yamuna, were employed with on-board tracking antenna at Western दोन Pacific. जहाज घेतले होते. To have these 2 ships for tracking was so crucial and important for the mission that the date of the launch of the mission had to be rescheduled. They as tried to be initially rescheduled because these ships were not ready. could not reach the pre-identified location due to bad weather. The Weather ships were problems were. equipped with state-of-the-art indigenous transportable terminals, a technological marvel developed in our country. These are only 2 of its kind and were engaged exclusively for the mission. Subsequently, all went as planned. The antennas provided necessary telemetry and tracking data to monitor the critical events of the vehicle. The first ship was located at such a position where it could नहीं, monitor ship the से काम झालं ignition पहले. of the 4th stage liquid rocket engine. So this stage was monitored by The those ships. location of the second ship was carefully chosen. to So that monitor second ship the monitored the burnout of fourth separation. stage and satellite These two are separation. crucial for us. पण त्या शिप्सच्या मुवमेंटचा प्रॉब्लेम नाही होतो का? नाही, शिप्सचा म्हणजे शिपला कसं स्टेबल ठेवायचं, दिस इज अनदर इंजिनिअरिंग आस्पेक्ट. शिप्स आर नॉट अँकर्ड. No, ships, but they must be, see what happens now, there is a beam width. So even if it is changing, you have sufficient antenna gain to have the, suppose there is some half a degree, 10 to few degrees movement, the signal won't reduce that much. That is a major problem, but that is what is the challenge which we met, India met. Unlike all ground-based stations, the ship is floating. Yes. So you do not have You fixed don't, anchor. yeah, fixed. But what happens is whatever is it is going through the azimuth elevation vibrations, they are not high enough for the signal to degrade. त्या point Because it was close to the earth. Yes, because it's closer to the earth. yes. Current the range required is only 1,000, 2,000, 3,000 kilometers. Yeah, yeah. मी फक्त 2,000 म्हणजे ओनली म्हणतोय. बरोबर आहे. आता आम्ही yeah. So after because of this, it was a speciality of this launch, and then after it was put into orbit, it went to the second phase, that is the earthbound phase. So that we will see with video. Earthbound phase. To earthbound phase. To achieve the Trans-Mars insertion operation. तर एक मिनिट थांबा. हे ॲक्च्युली सॅटेलाइट इज हायली इलिप्टिकल. इट वॉज पुट इन इलिप्टिकल म्हणजे लाईक एग शेप वेर यू हॅव अ नियरेस्ट पॉईंट अँड फार्दस्ट पॉईंट. सो दिस फार्दस्ट पॉईंट वॉज ऑलमोस्ट लाईक 80,000 किलोमीटर्स 1 lakh. दिस इज अबाउट 200-250. कारण त्या 250ला आल्यावर त्याची वेलॉसिटी खूप वाढते. तर वी वर फायरिंग अँड देन द वेलॉसिटी वॉज इन्क्रीज ॲट दिस पॉईंट. So what was happen if you increase velocity here, that fellow will go up. This fellow will not change much. These are all orbit dynamics. तर मग हे 8 दिवसात कसं केलं, you please listen to the video. Yeah. It was required to raise the apogee altitudes in every successive orbit with proper velocity and thrust. It was challenging, critical and complicated.
This was successfully achieved by a series of orbit maneuvers by firing onboard liquid apogee motor, that is, LAN. So just hold. So the onboard काय असतं ही जी आहे ना ही इथे this is known as the liquid motor where here the thrust takes place of about 440 newtons. So to tell you an idea, if when a 40 kg person is sitting on a chair, he is exerting a force of 440 newtons, 400 newtons on the chair. Give a feel. So that much thrust this will give. It's a very large thrust for the satellite. What is the total weight of this? Total weight I'll come. It was around 1350 kg, out of which fuel mass was 800 kg. At the end of the maneuver, the apogee of the orbit was raised to a higher altitude. तर every firing there, the apogee height is increasing. आणि त्याला reorientation करावं लागतं because this firing should be done at a particular velocity. It would be interesting to note at this juncture that the autonomous fault detection and recovery programs loaded in the onboard flight computer, which are crucial for successful operation of पुढे the जे होणार Mars आहे orbit त्याचंही टेस्टिंग insertion, आम्ही करून घेतलं होतं त्यावेळेला. that is Yeah. MOI maneuver, were enabled and successfully Means tested in the Earth-Earth maneuver. जे 24 सप्टेंबरला 10 महिन्यांनी जे करणार होतो त्याचं सिम्युलेशन आम्ही इथे करून बघितलं अदर दॅन ग्राउंड वेदर दोज थिंग्स आर ओके ऑर नॉट ओके बिकॉज दॅट वॉज द लास्ट चान्स फॉर अस to do any this one. So our power system also a lot of verifications were done. After the other. During Earth-Burn-4 maneuver, that is EBN-4 maneuver, one of the features was tested for the first time, which resulted only into partial burn. It was corrected with subsequent EBN-4A. The required commands for this operation were given from the ISTRAC Mission This is all in Operations public domain. Whenever you At the want end on of YouTube you can see it. The apogee altitude was at 1,92,000 kilometers or around 2 lakh kilometers. The sixth and final transmars injection maneuver, conducted on 1st December 2014, injected Oh, the hold on. spacecraft in On पाठीमागे थोडं. on 1st December 2014. हां होल्ड. तर हे काय आहे की जे थ्रस्टर्स लागलेत तर आमच्याकडे जे इस्ट्रॅकमध्ये मोठे मोठे स्क्रीन्स असतात तर इन्स्टेड ऑफ टेलिंग दिस थ्रस्टर इफ आय वी डू अ व्हेरी गुड ॲनिमेशन ऑफ द एंटायर सॅटेलाईट डेटा टू फिजिकली सी व्हॉट इज हॅपनिंग. आजकाल ॲनिमेशन भयंकर म्हणजे आता ते मला डोरेमॉन वगैरे हे बघून कसलं फर्स्ट क्लास ॲनिमेशन करतात असे खरे वाटतात आपल्याला. तर ते लाईक दॅट ॲनिमेशन इज डन टू गेट अ फील ऑफ द सॅटेलाईट. But actual जे वर्क करत होते ते दिसत होते. हो येस येस Each one has got separate sensor that was yes intimating yes back. whatever sensors are there instead of showing on screen writing that this is working that is working एक फोटो बना दो और बताओ ये आ रहा है fuel like that. Okay. Injected the spacecraft into a hyperbolic departure trajectory. After the sixth So this maneuver, was on spacecraft 1st right- December where it left the orbit of the earth. This is a zoomed view की इतकी velocity झाली की it will not return back to there. It will be a open orbit. Hyperbola म्हणतात त्याला. Okay. fully moved away from Earth on 3rd December 2013. This is the sphere of influence of Earth. Sphere of influence म्हणजे काय असतं की where the gravity value comes to less than 1% at a distance, that is known as the sphere of influence. Yeah. Sphere of influence. From there on, the spacecraft साधारण ते किती आहे सर? किती किलोमीटर? It is some 3 lakh or 4 lakh kilometers. went on a heliocentric journey. The spacecraft was initially traveling ahead of Earth in heliocentric path. In March 2014, So you can see, the just Earth hold. crossed you can see that the हा जो पृथ्वीचा पाथ आहे आणि ह्यानी पृथ्वी सोडून दिली आहे तर म्हणून तो अशा पाथनी चाललाय कारण वी नो वेअर ही इज गोइंग मार्स. सो वी आर नाव मेकिंग इट्स वेलॉसिटी आफ्टर 10 months इट विल बिकम पॅरलल टू मार्स. या नेक्स्ट. over naturally ahead of the spacecraft. On April 8, कंटिन्यू. 2014, Mars orbiter mission This is crossed the the halfway trajectory. mark of around
335.5 Sun, Earth and Mars. million kilometers. And this is Mars And orbiter on mission. April 24, 2014, the spacecraft was at an equal distance from Earth and Mars. That is 51.3 million kilometers. So it was 51.3 The million kilometers spacecraft from was there. behind the planet Mars initially. After May 12, So now you can 2014, see we are trying to meet this orbit in a tangential way so that we become part of the Martian velocity and then reduce the velocity. Yeah. it overtook the Mars and started बघायला खूप voyaging. सोपं वाटतं पण ते खूप जास्त गणित आहे त्याचं. So you can see now that 8 months. Now we will go to next. हे संपलं ना? हे काढा. It will keep you alert. Yeah. So this was done on 24th September. Next. So how it was done also, there is one animation. We will see that. And things went as per that animation. On September 24, अरे आधी 2014, सारखंच the झालं. Mars on September 24 on September 24 on September 24, 2014, the The airborne, Mars which is orbiter explained here. spacecraft, after traveling 666 million kilometers, arrived at its destination in a hyperbolic trajectory. And from here, the orbiter will be inserted into the 372 by 80,000 kilometers elliptical orbit of Mars. Mars orbit insertion is a very critical maneuver, which will be carried out with the combined visibility of 70 future meter tense ground मध्ये आहे, पण antenna it has happened like located that. at Canberra and Goldstone, and the onboard medium gain antenna. It may be noted that Mars orbiter mission entered the sphere of influence of Mars on 22nd But now you can September. see its velocity is almost parallel. Now we are going very close to Mars. We have entered its sphere of influence on 22nd September and we are going very close to Mars, where he will be more influenced by Martian gravity than the solar world. Itparanta it was covered by, controlled by Sun, because it was trying to orbit around the Sun. Now after going near him, he will control. So we reduce the velocity and the next 2014, and the final trajectory correction maneuver was carried out on the same day. Mars orbit insertion phase has demanded a large amount of preparation at spacecraft level. All the operations of Mars orbit insertion will be independently realized by the onboard processor by sequential execution of events without any ground intervention. The commands required for the same were loaded onto the satellite 9 to 10 days prior to this event. That is, on September 14 and 15, 10 days before 2014. all the commands were loaded Mars into the. orbit insertion onboard operation computer. starts with changeover to So medium now gain we are antenna, parallel to it. 3 hours. So we are now going to reorient this. So this preparation has started 3 hours आणि मार्सहून इकडे सिग्नल यायला जवळजवळ 12 मिनिटं लागतात. जसं सूर्याचा प्रकाश आपल्याकडे यायला 8 मिनिटं लागतात, तसं मंगळाहून काही सिग्नल पाठवलं तर इट विल टेक 12 मिनिट्स, 11 or 12. Yeah. Prior to liquid engine burn start. This will be followed by forward maneuver 21 minutes prior to liquid engine burn, where the direction of satellite is changed So- and reoriented. Yeah, just hold it. So now you can see it is held in this direction because we want to reduce the velocity. तुम्ही काय करता, कार चालवताना जर वेलॉसिटी कमी करायची असेल तर एक्सिलेटरवरनं आधी पाय काढून घेतो आपण आणि मग ब्रेक लावतो. पण हिअर हाऊ टू रिड्यूस द वेलॉसिटी बिकॉज इट्स गोईंग. तर मग ते काय करायचं की ते ह्याला उलटं करायचं, म्हणजे इट विल अपोज, सो इट विल रिड्यूस द वेलॉसिटी. It to the desired thrust direction so that the spacecraft velocity can be reduced by a desired amount. The spacecraft is held in the same configuration for some duration.
Star sensors updates are enabled after forward maneuver. 5 minutes, 13 seconds prior to burn start time. The satellite is eclipsed by Mars and hence the solar panels are unable to generate power as the sunlight is obstructed by Mars and doesn't reach it. In this case, the onboard lithium-ion 36 ampere hours batteries will provide the requisite power by the spacecraft. The battery what However, येतं? the spacecraft is still in the line of sight of Earth and will receive data from it. Thus, 5 minutes, 13 seconds into eclipse, actual burn start event will occur. So the burn start criticality occurred in eclipse. सावलीत मंगळाच्या. of Mars orbit insertion burn lies in the fact Battery. that the orbiter should get captured without crashing into Mars or without leaving Mars. The liquid apogee motor is fired to slow down the orbiter's relative speed to the planet by 1,109 meters per second and a velocity from 5.1 kilometers per second the thrust to is taking 4.3 place kilometers per And velocity second is in getting relation. reduced. So if you reduce the velocity, means you are allowing the Mars to attract this one. इथून जेव्हा आपण सॅटेलाइट पाठवतो तेव्हा वेलॉसिटी वाढवतो. पण वरनं जर कोणी आलं आणि ऑर्बिट करायचं असेल तर ही हॅज टू रिड्यूस द वेलॉसिटी. सो दॅट इज व्हॉट इज बीइंग डन. To Mars. Getting anywhere between 200 kilometers and 11,000 kilometers will keep the orbiter in the Martian orbit. So now it Nearly will 4 turn towards minutes, Mars. It is 20 turning now. seconds after the burn start, Mars occult starts. That is, the Mars orbiter will go behind the planet. But this was the period in which we did not get any signal from MOM because Mars came in between MOM and Earth. So signal जरी नाही आले, we have onboard recorders which will record the entire events and then do corrections also if necessary. कारण हे खूप क्रुशियल असतं. इथून कमांड पाठवू नाही शकत. कमांड पोहोचायलाच 10 मिनिटं लागतील. So everything is done in automatic mode. Yeah. Satellite will reach Earth for a considerable amount of time. Nearly 20 minutes past the burn start time. The orbiter is likely to come out of eclipse. And though the solar panels will start receiving the sunlight, it will continue to be operated on battery power. This is because the satellite is still not in the line of sight of Earth, and hence the switchover is not performed. The total duration of burn time is expected to be around 24 तर हे minutes. असंच झालं तर now it has gone into that orbit. Otherwise, if you had not reduced the velocity, it would have gone. Will come out from behind the Mars approximately 28 minutes after burn start. And that's when the occult will end and the satellite will once again be in the line of sight of Earth. The power generation from solar panel and telemetry will be resumed nearly 2.5 minutes after the end of occult, and data on Doppler measurement from the satellite is received, which will give the first information on the total burn performance. The reverse maneuver, wherein the satellite is once again reoriented, pointing the high Yeah, hold gain it. antenna towards Earth. So what we do is we reorient the satellite so that the panels will again see the sun, the antenna will again see the earth. Okay. हे म्हणजे 180 डिग्री पूर्ण फिरून गेलेला हो फिरून पुन्हा फिरवायचं. एक्झॅक्टली. Starts 1.5 minutes to nearly 23 minutes after the end of liquid So this is engine the burn. orbit shape of the moon The reverse around maneuver Mars. ends nearly 11 minutes after the end of burn, with the resumption of high gain antenna support. This is high The gain. Mars orbit insertion is completed. Thereafter, in the next 2 hours, the health parameters of the spacecraft will be verified, and the sequential operationalization of its 5 payloads will be carried out over a period of few days. Yeah, you can close this. So this is the sequence in which the satellite went.
मे बी नेक्स्ट 5 मिनिट्स ऑर सो, कारण पुढे थोडंसं टेक्निकल जास्ती आहे, तर मग मी एक 5 मिनिटात आमची सिस्टम कशी काम करत होती त्याचे काही फोटोज आणि हे दाखवतो. या नेक्स्ट. सो दिस इज ऑर्बिट डिटर्मिनेशन अँड ट्रॅकिंग. की आता समजा एअरपोर्टवरनं जेव्हा विमान जातं, तुम्हाला माहिती की द एरोप्लेन्स आर ट्रॅक्ड बाय ईच अँड एव्हरी एअरपोर्ट, अँड नो एरोप्लेन इज आउट ऑफ साईट ऑफ एनी ट्रॅकिंग नेटवर्क. Similarly, for mission like Mars mission, which is 66 crore kilometer away, nowadays these crore figures have gone too much in our mind. म्हणजे 15 लाख करोड़ का पैसा जमा हो गया, तो म्हणजे 66 करोड़ हो गए. The 60, so you can imagine the complexity of the tracking network, and I want to say here that none of the countries have been able to go outside the earth without the support of NASA, JPL. So आपल्या देशावर आपल्याला गर्व आहे, अभिमान आहे, हे सगळं आहे, पण जे गोष्ट आम्ही म्हणजे which we have to take support, we have to take. But I would say with pride that India is the one of the major countries, he was asking me, which have developed the launch-based technology of launching rockets, which adds to your defense, which adds to your strength. लोक खूप म्हणतात हे तुम्ही वेस्ट करताय. This is not a waste. It is a tactical strength of our country, which is very, very much essential with fools like Pakistan around. Yeah. Next. Sir, here, or we will not go through this video. I'll just tell that there are these earth stations. So, these earth stations are, हे जे मी 120 डिग्री वगैरे लॉन्जिट्यूड आहे, म्हणजे फुल ग्लोबवर अर्थ स्टेशन जे आहेत, तो वन इज इन गोल्डस्टोन US, देन मॅड्रिडमध्ये एक आहे, मग बंगलोर आणि मग कॅनबरा. सो इट कवर्स अ टोटल ऑफ फ्रॉम 360, इट कवर्स 270 डिग्रीज. सो इट कॅन बी ट्रॅक्ड. So these are the, and all are networked to Bangalore. Yeah, next. There is a blackout and whiteout phenomena, which this is again a video which will take some time. म्हणजे जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जेव्हा मंगळ येतो, and when sun is on the other side, then also signals we can't receive. तर जेव्हा सिग्नल्स रिसीव्ह होत नाहीत तेव्हा अगेन वी पुट इट इन टू अन ऑटो करेक्शन की बाबा आता तूच तुझ्याकडे स्वतःकडे लक्ष ठेव. असं. नेक्स्ट. तर हे म्हणजे मी जे सांगत होतो तर त्याला युती म्हणतो आपण किंवा प्रतियुती म्हणतो. म्हणजे इफ यू टेक अर्थ एज सेंटर यू विल फाइंड दॅट युती जेव्हा होते तेव्हा मंगळ आणि रवी एका लाईनीत येतात. सो दॅट टाईम ऑल्सो कम्युनिकेशन इज अफेक्टेड. सो ॲट दॅट टाईम मंगळ वृषभेत होता आणि रवी पण वृषभेत होता, आणि इकडे प्रतियुतीमध्ये हा तुळेत आणि मेषेत, म्हणजे दे वर एक्झॅक्टली ऑपोजिट. ॲट दॅट टाईम द कम्युनिकेशन इज अफेक्टेड. सो दॅट टाईम वी पुट इट की यू प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ, यू आर गुड बॉय. सो ही टूक केअर. या. तर आता मी फक्त आय विल गिव्ह इन्फॉर्मेशन ऑन सम ऑफ द सिस्टम्स. आय विल गिव्ह अबाउट द सिस्टम इन विच आय वर्क. सम फ्यू फोटोग्राफ्स आर देयर. So of course I can give about this. He asked what is the weight. So this is the fuel system explained in diagram. तर आपल्याला म्हणजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा स्कूटर चालवतो तर स्कूटर रिक्वायर्स टू थिंग्स. एन इंजिन रिक्वायर्स टू थिंग्स. वन इज पेट्रोल, अनदर इज एअर. ही स्कूटर जर चंद्रावर नेली तर चालेल का? का नाही चालणार? कारण देर इज नो ॲटमॉस्फिअर. The combination of petrol and air mixture, when it is ignited, gives the force. So similarly, we want a fuel and an oxidizer. Both are highly pressurized. They are in a tank. So त्यांचा रेशो असतो. तर 1300 किलोमधनं 850 किलो was the fuel to carry out such a complicated mission, because what we call it as delta V. Delta V म्हणजे आता 1.1 किलोमीटर स्पीड कमी केली तर त्यांनी धक्का दिला ना, तेवढी एनर्जी लागली. That energy has come out from this fuel. So what happened at the time of Mars orbit insertion, जेव्हा संपलं
तेव्हा 850 पैकी 780 किलो खत्म हो गया फ्यूअल. देन आफ्टरवर्ड्स लास्ट 24 सप्टेंबर पासून वी आर मॅनेजिंग विथ दिस फ्युअल इज गुड इनफ अँड ऑर्बिट इज बिंग मेंटेन. आता परवा न्यूजमध्ये होतं की मार्स ऑर्बिट गेट्स रिअलाइन्ड MOM, कारण ते मंगळाच्या सावलीत जाणार होतं परत एक्लिप्समध्ये, आणि बॅटरी इज नॉट हाय इनफ टू सपोर्ट 7 hours ऑफ एक्लिप्स. So we had to realign the orbit so that now next eclipse will come in 2019, जब हमारे यहाँ नेक्स्ट जनरल इलेक्शन होंगे तब. So that is the thing. These are some of the parts which are used. Next, sensors. Then these are the power system elements where I was the group director of the power system group, and I would say with pride that the power system selected for Mars mission was the one in which I worked for almost 8 to 10, 12 years. And remote sensing satellites also, त्याच्यामध्ये जी power system लागते, that was my contribution, and that design was chosen to be put in Mars orbit power system. Thank you. So this, तर हे सोलर पॅनल्स आहेत. These are some of our electronic packages we developed. ही बॅटरी आहे. आता आपल्या मोबाईलमध्ये पण लिथियम आयन असते. सगळ्यांना म्हणजे द इलेक्ट्रॉनिक्स हॅज कम टू सच अ लेवल की आधी आम्हाला GB म्हणजे काय कळायचं नाही. आजकाल सगळ्यांना यार वो 25 GB का डेटा है तेरे को मिल जाएगा. म्हणजे द थिंग्स हॅव कम सो कॉमन that now the battery capacity also people know that ये बैटरी तो 1000 milliampere की है या आवर की है या. So this is 36 ampere hours, which is about 36 times the capacity of your mobile battery perhaps. So that battery supports the satellite when solar power is not there. So then these are some of the system. हे wheels आहेत, तर हे wheels इथे वर लावलेले असतात. तर I will just give you one example. So म्हणजे आपण जसं स्टेअरिंग करतो, so we would not like to, sorry. We would not like to use a fuel to rotate the satellite. मग रोटेट कसं करायचं ते? So we have 4 wheels rotating at about 3500 revolutions per minute. म्हणजे एका मिनिटात 3500 वेळेला फिरणारं अशी 4 चाकं असतात. ती 4 चाकं इथे दे आर पुट इन, म्हणजे खूप टेक्निकल मी जाणार नाही, पण अशी 4 ही चाकं असतात. तर त्यांना कॉम्बिनेशननी एक्सेलरेट आणि डिएक्सेलरेट केलं तर the body will react to any force. This is a Newton that for every action there is a equal and opposite reaction. So the reaction goes to the body reacts and orients. So now what is done is, suppose I have a, जे आधी मी सांगितलं होतं की there is a contradictory requirement की इसको he has to see earth, but now suppose sun is here, how to make the panel look at the earth, sun as well as this look at the earth. So what we do is, this axis, around this axis we give a rotation. So whether it is here or here, it is still seeing the earth. And when the sun comes in this plane, you rotate this and this will look at the sun. So this is where we do, इथे एक motor असते. So these activities, actuators are done so as to meet the requirements that antenna should point to earth and panels should point to the sun. So these are challenges video that we'll skip. So this is how the various other temperature control etc. are working. Of course we don't have time. Maybe in tomorrow's lecture I can give more. So this is again की ते मी जसं सांगितलं high gain antenna should point. Then next. So this is again a little mathematical. We'll go next. This is again. See here, in other words, not going too much technical. See, any body has got X, Y, Z. X-axis, Y-axis, Z-axis. Now, the satellite X, Y, and Z, we want a particular X dash, Y, Z dash. We want a particular direction. Now, in which direction it is there right now is sensed by, आता नेव्हिगेशन तिथे कोण करेल नेव्हिगेशन की त्याचं ओरिएंटेशन कुठे.
सो दॅट ओरिएंटेशन इज डन बाय द राशीज. आपले जे स्टार्स आहेत तिथे स्टार सेन्सर असतो, ते दॅट पॅटर्न्स आर रेकॉग्नाइज अँड देन फ्रॉम दॅट पॅटर्न द कम्प्युटर ऑर द प्रोसेसर मेक्स आउट दॅट द सॅटेलाइट ओरिएंटेशन इज लाईक दिस. Then it says you wanted this orientation but the orientation is like this. Then a control gives the correction to change the orientation to that direction. This continuously this process is going on and it is checked every 20 millisecond, means almost एका सेकंदाचा 50वा भाग एवढ्या टाइम मध्ये ते चेक केलेलं होतं. नेक्स्ट, सो दिस इज ॲटिट्यूड कंट्रोल. दीज आर पेलोड्स दॅट वी नॉट गो इन टू दोज डिटेल्स. या ते इथे नसेल. मग हे चंद्रयान 2 मिशन व्हॉट इट इज गोइंग टू बी, आय विल नॉट स्पीक ऑन दॅट. सो नेक्स्ट, दिस इज रोवर ऑन चंद्रयान. दिस इज आदित्य मिशन. Time was there. So I would go to the video which were my moments of pleasure, very historic moment of meeting the Honorable Prime Minister. So you can just click there. So he came on 24th September and congratulating all the scientists. Now we will be congratulating our team. This is our team. Yes. So ते आमचे मेंबर्स होते. ही इज चेअरमॅन इस्रो. सो इट वॉज प्लेजर शेकिंग हँड्स विथ मोदी. लागलं ते तिथे ग्रीन I would say one of the most able prime minister which India has produced, who knows what has to be done, who knows how the scientists have to be encouraged, and he is having the tough call. ते जे कॉन्फिडन्स लागतो तो आज त्यांच्यात आहे. आणि इज आम्ही जितकी स्तुती कराल तितकी कमीच आहे. And I am happy that I have come to Gujarat and giving this lecture. Yes. So नाही पुढे आहे काय? आहे. Another 2 minutes. मला वाटतं ही शेवटची होती सर. नाही थँक्स स्लाईड तर म्हणायला पाहिजे. ओके. तर पुढे जा, थोडंसं वर जा. हां नाही तीच असू दे, खाली खाली. किंवा ती लाल जी आहे ना. सो हां, गो टू दिस. नाव देर आर नो व्हिडिओज, सो डोंट हॅव टू वरी. So my profound thanks and acknowledgements, although they are not here, to all my colleagues, because it is not possible for a single person to prepare this lecture. I had to understand a lot of things from my colleagues and friends. So I again thank them and all those who helped me in making this a success, this lecture, which I have given in various places. And my next lecture on this, of course, here in Baroda in 2 places. But I am going to Ludhiana on 10th, 11th, 12th. तिथे एक इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे, which is the accreditation body of various engineering colleges of the country, which त्यांना ते accreditation मिळाल्याशिवाय ग्रांट मिळत नाही. तर त्यांची ॲन्युअल कॉन्फरन्स होत असते दरवर्षी. तर मला अमरावतीला बोलवलं होतं लास्ट इयर. हनुमान व्यायाम प्रचारक मंडल इंजिनियरिंग कॉलेज आहे त्यांचं. तर तिथे ते त्यांचे प्रेसिडेंट, त्यांचा फोन आला की साहब आपका लेक्चर काफ़ी अच्छा लगा, तो आप लुधियाना भी आ जाइए. मैंने कहा जरूर आ जाऊँगा. तर ते लुधियानाला आता 10, 11, 12ला आहे. तर it requires then actually, as you know, that we celebrated the 150th birth anniversary of Swami Vivekanand. तर त्यांचा एक कोट जस्ट मी सांगतो इथे की मानव बहुत विशालतम अंतरिक्ष में सूक्ष्म कण के समान है, परंतु यदि उसे विवेक एवं तर्क की शक्ति दे तो वह समस्त ब्रह्मांड की परिकल्पना कर सकता है. क्या बात. म्हणून मी छोटीशी कविता केली. म्हणजे हे जे माझे अनुभव होते, एक हिंदीमध्ये, मधुसागर की 2 बूंद, ज्ञान एक असीम महासागर. ज्ञान गेव म्हणतो का ज्ञान आपण म्हणून. ज्ञान एक असीम महासागर जिसमें विलीन अनगिनत सागर, विद्युत शक्ति एवं चंद्र आदित्य. म्हणजे मी ते थोडं ह्याचं हे करतो. ऐसे 2 सागर म्हणजे माझ्या अनुभवातले. विद्युत शक्ति म्हणजे पॉवर सिस्टम ज्याच्यावर मी काम. इन वर्षों में लगा
वे सागर नहीं मधु सागर, लगा था कदापि एक प्याला पी लूं, प्याला तो दूर सागर तट पर अभी पहुंचा हूं। मधु सुगंध का आभास अब तक होते होते 2 बूंद मिल पाई हैं, एक बूंद का स्वाद चख पाया हूं और दूसरी है अभी उंगली पर। प्रतीक्षा है उस दिन की जब दूसरी बूंद चख पाऊंगा। तो जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। क्वेश्चंस मध्ये मध्ये विचारले होते, इन केस इफ सम क्वेश्चंस विच परहॅप्स आय कॅन आन्सर फॉर फ्यू मिनिट्स, कॅन वी हॅव दॅट? काय ऑर्बिटमध्ये किती वर्ष राहिले? तर 2014-24 सप्टेंबर पासून आहे. इट्स डिझाईन लाईफ वॉज ओनली 1 year. इट हॅज एक्सिडेड बिकॉज वी मेड लॉट ऑफ मार्जिन्स इन द फ्युअल. म्हणजे फ्युअलमध्ये तर अजून ते काम करतं, जसं मी सांगितलं परवा त्याचं मॅन्युअरिंग केलं. सो इट हॅज आउटलिव्ड इट्स लाईफ फॉर बाय ऑलमोस्ट 1.5 years ॲज ऑफ नाव. सो वी डोंट सी एनी प्रॉब्लेम. बट दी एक्सपेरिमेंट्सबद्दल मला एवढं माहिती नाही आहे. आय वॉज मोर इन्वॉल्ड इन दी सॅटेलाईट टेक्नॉलॉजी. ते पेलोड्सचं आहे, पण इट इज टू कॉम्प्लिकेटेड फॉर दिस नॉट नेसेसरी. या वन क्वेश्चन, तुम्ही बघायची सुरुवातीला जे म्हणला होता, हे घ्या ना माहिती. आता याची जोड. हां तुम्ही एकदा म्हणला होता की त्याला म्हणजे ह्याच्यापासून वाचवायला लागतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सेसपासून, या बरोबर? पण लॉन्चच्या वेळेस जर का सोलर फ्लेअर आला किंवा त्याच्या ट्रॅजेक्टरीच्या मध्ये, solar flares do create sometimes to communication satellites different problems. So that time we put the spacecraft in a different mode. हे जे electromagnetic interference आहे, it is by satellite itself. That system A should not affect system B, किंवा external things should not affect, किंवा रॉकेटच्या काही फ्रिक्वेन्सीज आहेत, तर त्या फ्रिक्वेन्सीज आम्ही देतो आणि see to it that it is not interfered by rocket or its own system. one question, Yes. if the sunlight takes 9 minutes to travel, Yes. how come this signal takes more time? Which signal? Because Your communication is also happening at the speed of light. yeah, because I'll tell you, simple reason is the Earth-Sun distance is known as one astronomical Yeah, unit. AU, 1 AU. So from the Earth, the Sun is almost at a constant distance with a 3% variation of the ellipticity. But Mars, if you take, the Mars can go either this side or this side, and Mars is about 1.2 AU from the Sun. So if when it is direct, असं फार कमी होतं. So this is a continuously changing geometry, whereas the Sun-Earth geometry is, as far as तुम्हाला नेहमी तिथेच दिसतो. So you can go up to 2.3 AU. Yeah, you can have large, exactly. So you require that 14 minutes. It depends on its position. Yeah. So म्हणून हे चॅलेंज काय असतं की ते सगळे ऑटोनॉमस सिस्टम करावे लागतात. Fuel is it is there in the slide. It is MMH and one जे प्रेशरायझर असतो तो helium असतो, pressurant. It's an inactive gas, so that it should not react with the body. So fuel is MMH, that Hydride असतं. hydride, Ethyl hydride. methyl hydrides. ऑक्सिजन केमिस्ट्री बहुत वीक है मेरा. ऑक्सिजन मध्ये डायल्यूट असतो नायट्रोजन, आणि हे दोन्ही